या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अक्षरा भुवनेश्वरीला म्हणत असते की जर कोणी प्रेमाने, धर्माने आणि कायद्याने तुमच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलं असताना तर तुम्हाला याची किंमत कळली असती. आणि हे ऐकून भुवनेश्वरी चिडून म्हणते, तुम्ही आम्हाला हे सगळं सांगू नका, कारण आम्ही तुमच्यापेक्षा वयाने मोठे आहोत. 4 पावसाळे जास्त बघितलेत. या काळ्या मण्यांची किंमत आम्हाला चांगलीच माहिती आहे आणि म्हणूनच आम्ही लग्नाचा घाट घातला होता. तुम्ही आमचं लग्न मोडलत. आणि ते ऐकून अक्षरा म्हणते, कारण मॅडम तुम्ही ना खोटेपणा करत होता आणि नवरा बायकोचं नातं कधीही खोट्यावर उभं राहू शकत नाही. आणि ते ऐकून भुवनेश्वरी अजूनच चिडत्याने म्हणते की नवरा बायकोच्या नात्याबद्दल तर तुम्ही काही बोलूच नका. तुमचा आणि अधिपतींचा एकमेकांवर खूप विश्वास होता, खूप प्रेम होतं ना, मग आता काय झालं? पाठवली ना अधिपतींनी तुम्हाला काडी मोडाची नोटीस. आणि ते ऐकून अक्षरा म्हणते की माझा विश्वास आहे, अधिपती असं करणं कधीच शक्य नाही. तर भुवनेश्वरी म्हणत असते की आता उगाच काहीतरी बोलू नका. अधिपतींना तुम्ही त्यांच्या आयुष्यात नको आहात, त्यांना तुमच्याशी संसार करायचाच नाहीये आणि म्हणून त्यांनी तुम्हाला घटस्फोटाची नोटीस पाठवली आहे. आता त्या नोटीसवर सही करा आणि आमच्या अधिपतींना या सगळ्यातून मोकळं करा. तर अक्षरा पुन्हा म्हणते की मॅडम तुम्हाला माझ्या गळ्यात असणाऱ्या या मंगळसूत्राची किंमत खरंच अजून कळालेली नाहीये. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, काही झालं ना तरी मी घटस्फोटासाठी कधीच तयार होणार नाही. मात्र ते ऐकून भुवनेश्वरी हसतच तेथून जाण्यासाठी निघते. मात्र अक्षरा पुन्हा एकदा म्हणते की मॅडम तुम्ही कितीही प्रयत्न करा, तर माझ्या गळ्यामध्ये असणाऱ्या या मंगळसूत्रामुळेच अधिपती मला मानाने पुन्हा आमच्या घरात घेऊन जातील आणि तुम्ही मात्र काही करू शकणार नाही, फक्त तुम्हाला बघत बसावं लागेल. तर दुसरीकडे आजी चारुहास सरांना विचारत असतात की तुम्ही सुनबाईला आणण्यासाठी तिच्या माहेरी जाणार आहात ना, पण रिकाम्या हाताने जाऊ नका, काहीतरी घेऊन जा. तर चारुहास सर म्हणत असतात की आई आता मी वेगळं काय घेऊ, आणि जरी मी रिकाम्या हाताने जात असलो ना तरी मी रिकाम्या हाताने परत येणार नाही. काही झालं ना तरी मी अक्षराला घरी परत घेऊन येणारच. आणि ते ऐकून आजी म्हणतात, मला एक गोष्ट कळत नाहीये की सुनबाईने अधिपतीला ती काडी मोडाची नोटीस का पाठवली. आणि ते ऐकून चारुहास सर म्हणतात की आई तुम्हाला सुद्धा असं वाटतंय का की ती नोटीस अक्षराने पाठवली आहे? तर आजी म्हणतात की हो, मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय. तर चारुहास सर म्हणतात की नाही आई, ती नोटीस ना तुमच्या त्या लेकीने पाठवली आहे. आणि हे ऐकून आजींना तर धक्काच बसतो. तर दुसरीकडे अधिपती फॅक्टरीमध्ये असतो आणि अक्षराचाच विचार करत असतो. तितक्यात ओंकार त्या ठिकाणी येतो आणि त्याला सांगतो की भावा काळजी करू नको, होईल सगळं ठीक. तर अधिपती वैतागूनच विचारतो की कधी होणार आहे सगळं ठीक. आणि त्यावेळी ओंकार म्हणतो की थोडा वेळ जाऊ दे. पण ते ऐकून अधिपती चिडून म्हणतो की अजून किती वेळ जाऊ दे? अरे कधीपासून आम्ही वाट बघत बसलो होतो मास्तरीनबाईंची, असं वाटत होतं की आज सगळं ठीक होईल, उद्या सगळं ठीक होईल, पण नाही. आणि आता तर त्यांनी घटस्फोटाची नोटीसच पाठवली. आमचा तर अजूनही या सगळ्यावर विश्वास बसत नाहीये. आणि ते ऐकून ओंकार त्याला पुन्हा सांगतो की हे बघ भावा, तू लवकरात लवकर वहिनींना जाऊन भेट, त्यांच्याशी बोल. तुमच्यातला कम्युनिकेशन गॅप वाढला आहे, तो लवकरात लवकर कमी करायला हवा. आणि मग तो तेथून निघून जातो. दुसरीकडे आजी भुवनेश्वरीची बाजू घेऊन चारुहास सरांना समजावत असतात की भुवी अशी नाही करणार. पण चारुहास सर म्हणतात की आई तुम्ही एकदा स्वतःच्या मनाला विचारा की अक्षरा अधिपतीला अशी घटस्फोटाची नोटीस पाठवेल का? तर आजी म्हणतात की नाही, माझी खात्री आहे सुनबाई तर असं काही करणार नाही, पण त्यावर तिची सहीसुद्धा आहे ना, त्यामुळे मला समजत नाहीये की ते पेपर्स खरे आहेत की खोटे. आणि ते ऐकून चारुहास सर म्हणतात की ते पेपर्स तेच बोलतायत जे भुवनेश्वरीला हवं. तिने हे सगळं कसं केलं ना मला माहीत नाही, पण माझी खात्री आहे की तिनेच अधिपतीला ही घटस्फोटाची नोटीस पाठवली आहे. पण आता काही झालं ना तरी मी तिचा हेतू तिला साध्य करू देणार नाही. मी अक्षराला घरी परत घेऊन येणारच. फक्त तुम्ही एका गोष्टीचं लक्षात ठेवा की काही झालं ना तरी मी अक्षराकडे जात आहे हे भुवनेश्वरीला कळता कामा नये. आणि त्यावर आजीसुद्धा हो म्हणतात. तर दुसरीकडे अक्षराचं बोलणं ऐकून भुवनेश्वरी पुन्हा एकदा स्टेजवर जाते आणि रागातच तिला विचारते की काय बोललात तुम्ही? तुम्ही आमच्या घरात याल आणि आम्ही काहीच करू शकणार नाही का? आणि त्यावेळी अक्षरा म्हणते की हो मॅडम, मी माझ्या हक्काच्या घरात मानाने परत येईल आणि त्यावेळी तुम्ही काहीच करू शकणार नाही, तुम्हाला फक्त बघत बसावं लागेल. संक्रांतीच्या दिवशी तुम्ही माझ्यासोबत आणि माझ्या बाबांसोबत जे काही वागलात ना ते फक्त अधिपती त्यावेळी त्या ठिकाणी नव्हते म्हणून. मात्र अधिपती समोर असताना तुमची मला हात लावायची सुद्धा हिंमत होणार नाही हे माहिती आहे मला. आणि आत्तापर्यंत ना मी खूप काही सहन केलं आहे, पण यापुढे नाही. आता मी गप्प नाही बसणार. आणि अक्षराचं असं बोलणं ऐकून मग भुवनेश्वरीसुद्धा चिडते. ती म्हणत असते की ठीक आहे, मग आता आम्ही तुम्हाला चॅलेंज देतो.
तुम्ही पुन्हा एकदा आमच्या घरामध्ये येऊन दाखवाच, आम्ही मान्य करू की शिक्षण महत्त्वाचं असतं, डोकं नाही. आहे का तुम्हाला कबूल? आणि ते ऐकून अक्षरा म्हणते की मॅडम, मुळात माझं असं काही म्हणणंच नाही आहे. मी कधीच असं म्हणाले नाही की माणसाचं डोकं महत्त्वाचं नाही आहे, मात्र त्याला शिक्षणाची जोड असावी अशा मताची मी आहे. पण ते ऐकून भुवनेश्वरी हसतच म्हणते की आता लगेच स्पष्टीकरण देऊ नका. तर अक्षरा म्हणते की मी स्पष्टीकरण देत नाही आहे, फक्त माझं मत मांडते. आणि मुळात बुद्धीला ना शिक्षणाची जोड असावीच लागते. आणि मग ती पुढे असंही म्हणते की पुढच्या 2 महिन्यांमध्ये मी माझ्या हक्काच्या सूर्यवंशींच्या घरात मानाने परत येईल आणि तिथे माझ्या आणि अधिपतींच्या नात्याची गुढी उभारेल. आणि ते ऐकून भुवनेश्वरी म्हणते की मग ठीक आहे, जर तुम्ही असं केलं ना तर आम्ही तुमच्या पुढे गुडघ्यावर येऊन हे कबूल करू की बुद्धीला शिक्षणाची जोड लागते. आणि मग त्या दोघी एकमेकींना त्यांनी जे काही कबूल केलं आहे त्याचं वचनसुद्धा देतात आणि मग अक्षरा तेथून निघून जाते. दुसरीकडे अधिपती मोबाईलमध्ये अक्षराचा फोटो पाहत असतो आणि म्हणत असतो की बघितलं ना मास्तरीनबाई, आम्ही साधं तुम्हाला आमच्या मोबाईलवरून सुद्धा हटवू शकत नाही. मनातून काढण्याची गोष्ट तर खूप दूर राहिली. जर तुमचं आमच्यावर प्रेम नव्हतंच तर आधी सांगायचं ना, आम्ही एकटं राहिलो असतो, हे सगळं घडलंच नसतं. आणि मग त्यानंतर तो अक्षराचा फोटोसुद्धा डिलीट करायला निघतो, पण तितक्यात त्याला त्याच्यासमोर स्वतःचंच प्रतिबिंब दिसू लागतं, जे हसतच म्हणत असतं की अरे काय चाललंय खुळ्या, हे काय करतोयस तू? मास्तरीनबाईंचा फोटो डिलीट करतोय का? पण त्यांना मनातून कसं डिलीट करशील? आणि ते ऐकून अधिपती म्हणत असतो की आम्हाला मास्तरीनबाईंना कुठूनच डिलीट करायचं नाही आहे, पण आता आम्ही जे काही करतोय ना ते त्यांच्या सुखासाठीच, कारण आता त्यांनाच आम्ही त्यांच्या आयुष्यात नको आहे. आणि ते ऐकून अधिपतीचं प्रतिबिंब म्हणू लागतं की असं त्यांनी स्वतः तुला सांगितलं आहे का? तर अधिपती म्हणत असतो नाही, पण त्यांनी घटस्फोटाची नोटीस तर पाठवली ना, आणि त्यावर त्यांची सहीसुद्धा आहे. आणि ते ऐकून ते प्रतिबिंब हसतच म्हणतं की अरे खुळ्या, कुठे ती सई बघतो, त्यापेक्षा तू मास्तरीनबाईंसोबत घालवलेले आनंदाचे क्षण आठव. आणि त्याच दिवशी तर तुमची भेट झाली होती ना, तेव्हा त्यांच्याकडे बघून तुला असं वाटलं का की त्यांच्या मनात तुझ्याविषयी प्रेम नाही तर राग आहे? आणि ते ऐकून अधिपती म्हणतो की नाही, असं तर काहीच नव्हतं. पण तो पुढे काय बोलणार तितक्यात त्याला जाणवतं की आपण स्वतःशीच बोलतोय, आपल्यासमोर कोणीही नाही. त्यामुळे तो म्हणू लागतो की मास्तरीनबाई, आता तुमच्यामुळे ना आम्हाला खरंच वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये जावं लागणार आहे. तर दुसरीकडे अक्षरा सतत भुवनेश्वरीच्या बोलण्याचा, त्या नोटीसचा विचार करत असते. तितक्यात मग तिच्या शाळेतील 2 शिक्षिका त्या ठिकाणी येतात. त्यांच्यापैकी एकीला तिच्या नवऱ्याने पाडव्यानिमित्त सोन्याचा हार दिलेला असतो आणि त्यामुळे ती खूप आनंदात असते. तर दुसरी तिच्या नवऱ्यासोबत रंकाळ्यावर फिरायला जाणार असते. आणि हे सगळं काही ऐकून अक्षराला देखील अधिपतीची आठवण येत असते. दुसरीकडे अधिपती जेवण करण्यासाठी घरी जातो. मग ताटावर बसल्यावर त्याला त्याचा आणि अक्षराचा पहिला पाडवा आठवतो. आणि मग त्याला आठवू लागतं की कसं मागच्या वर्षी अक्षराने त्याला आवडतात म्हणून गुळाच्या पुरणपोळ्या केल्या होत्या आणि भुवनेश्वरीला आवडतात म्हणून साखरेच्या सुद्धा. आणि मग त्या दोघांनी एकत्र घालवलेले ते सगळे क्षण त्याच्या डोळ्यांसमोरून जातात आणि तो त्याच सगळ्या आठवणींमध्ये हरवून जातो. पण मग तितक्यात आजी त्या ठिकाणी येतात आणि त्याला विचारतात, अरे काय झालं, कुठे हरवलास तो? बघ, जेवणसुद्धा थंड होऊन गेलं. आणि मग त्यावेळी अधिपती भानावर येतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.